हाय फॅमिली, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता 9:30 झालेले आहेत आणि आपण फ्रेश वगैरे पण झालेलो आहेत. आरव पण आत्ताच उठला आणि आता जरा आपण दुकानावर चाललो आहे. आज जायचं आहे खडवलीला. यांना सामान वगैरे आणून देतो जरा दुकानातनं. जरा दूध पिशवी दे रे. राज पण आत्ता उठलाय वाटतं, ब्रश करतोय. हेलो. बड़ी दे दे. और इसके लिए क्या लूँ? ये दे दो 2. थांब रे, पड़शील. पकड़ रे उसको. दो दे दे. तो है फॅमिली, आता आपण आलेलो आहे टिटवाळा स्टेशनला आणि ट्रेन आपली 10:41ची होती, पण आता 11 वाजून गेलेले आहेत आणि अजूनपर्यंत काही ट्रेन आलेली नाही. आपण तिकीट पण काढलेलं आहे. खूप वेळ झाला आहे, थांबलो आहे. अर्धा घंटा झाला. कधी आपल्या देशातले ट्रेन सुधारतील काय माहीत नाही. तर आज आपण चाललेलो आहे खडवलीला. खडवलीला आपण जाणार आहे MSABच्या ऑफिसला. आपलं जे मीटरचं आपल्याला काम आहे त्या MSABच्या ऑफिसला आपण चाललेलो आहे. तर अजूनपर्यंत काही ट्रेन आलीच नाही आहे. तर आता बघूच अजून किती टाईम लागतो आहे. तर फायनली ट्रेन आलेली आहे खूप वेळाच्या नंतर आणि आता आपण जाणार आहोत खडवलीला. आता फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता थोड्या वेळातच ट्रेन निघणार आहे. आणि आपण राहतो तिथे तो एरिया आलेला आहे आपला. हे बघा, कामगारांसाठी ट्रेन थांबवली आहे. खरंच बोललो, इथं ट्रेन कशी काय थांबली? आपला एरिया आलेला आहे. आपण आता पोहोचलेलो आहे खडवली स्टेशनला.
तर आता आपण आलेलो आहे खडवलीला आणि आता आपल्याला जायचं आहे ईस्टला. आणि ईस्टला गेल्याच्यानंतर आपल्याला रिक्षा पकडायची आहे. आपण घरापासून ते टिटवाळा स्टेशनपर्यंत या मोबाईलमध्ये आपण व्हिडिओ काढत होतो, पण प्रॉब्लेम असा झाला की व्हिडिओ दिसतच नाही आहे, काय समजत नाही आहे, पण व्हिडिओ दिसतच नाही आहेत. त्याच्यामुळे आता मला दुसऱ्या मोबाईलमध्ये ब्लॉग काढणं पडतं आहे. त्याच्यामुळे याच प्रॉब्लेममुळे आपला कालचा पण ब्लॉग पडू नाही शकला. जोपर्यंत आपण नवीन मोबाईल घेत नाही तोपर्यंत आपला हाच प्रॉब्लेम असणार आहे. तर आता आपण जाणार आहेत ईस्टला. हॉलमध्ये बसून मेहंदी होती, असं घरी गेली बोलून नाही. मग जसं तुम्ही करता तसं ते चार्जेस पे बंद. खडवलीचा रिक्षा स्टँड का MSCB ऑफिस मागे का? MSCB ऑफिस ऑनलाईन होईल ना? होतं. आता आपण बसलो रिक्षामधून आपण जाणार आहे MSCB ऑफिसला. तर हे फॅमिली आता आपण आलेलो आहे MSCB ऑफिसला आणि आता विचारू आपलं काय आहे काम ते आणि बघूच काय होतं आहे. तर हे फॅमिली आता आपण विचारपूस केलेली आहे आणि ते बोलत आहेत की सगळं ऑनलाईनच करावं लागेल म्हणून. तर मोठ्या गाड्या येतात त्याच्यामुळं आपल्याला काय जास्त आवाजाचा प्रॉब्लेम होईल. आपल्याकडं सध्या माईक पण नाही आहे. तर आपण विचारलं त्यांना तर ते बोलतात की ऑनलाईन वगैरे करावं लागेल आणि आपल्या एरियामध्ये एक नारायण म्हणून माणूस आहे त्याला भेटावं लागेल. पैशाचं तर काय सांगितलं नाही त्यांनी. ते बोलले की सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे, ऑनलाईनमध्ये जेवढे येतील ते आपल्याला भरावे लागतील. तर आता बघू दादा गेल्याच्या नंतर त्या नारायण भाऊंना भेटून सगळं विचारपूस वगैरे करायला लागेल किंवा तेच करून देतील. तर आता आपण चाललेलो आहे घरी, कारण की स्टेशनपासून जास्त लांब नव्हतं. मी हा एरिया पहिले पण केलेला आहे, पार्लेमध्ये कामाला होतो त्या टायमाला. पण मला ऑफिस माहीत नसल्यामुळे रिक्षाने यावं लागलं. तर आता आपण चालतच जाणार आहे, कारण की स्टेशन इथनं 10-15 मिनटावर आहे. पहिले माहीत नसल्यामुळे आपण रिक्षाने आलो होतो. आणि तर आपण भरपूर पुढं चालत आलेलो आहे आणि अजून पण आपल्याला पुढे चालत जायचं आहे. तर आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होतो आहे आपला, मला माहीत आहे, कारण की आपल्याकडं माईक नाही आहे म्हणून. तर लवकरच हा प्रॉब्लेम आपला सॉल्व होईल, कारण की मी फ्लिपकार्टवरनं माईक ऑर्डर केलेला आहे. तो या 2 दिवसामध्ये आपल्याला येऊनच जाईल. आणि आपला कालचा ब्लॉग नाही पडला, कारण की तुम्हाला मी जसं दाखवलं मोबाईलचा इश्यू होतो आहे, त्याच्यामुळे आपला ब्लॉग नाही येऊ शकला. आता बघूया, दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे. तर आता आपण आलेलो आहे स्टेशनजवळ,
बघा खूप जवळ होतं, पण आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण रिक्षाने गेलो. आता आपण 10 ते 15 मिनटातच आपण स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि खरं भूक तर एवढी लागलेली आहे की सकाळी आपण नाश्ता वगैरे काहीच केला नाही, पण आता डायरेक्ट आपण घरी गेल्यावरच जेवण वगैरे करूयात. आणि आता आपण आलो आहे स्टेशनला. हे बघा स्टेशन किती जवळ होतं, जवळच होतं म्हणजे स्टेशनपासून, पण आता आपण आलेलो आहे खडवली स्टेशनला. दिसतच नाही. आता आलेलो आहे आपण खडवली स्टेशनला आणि ट्रेन आहे आपली 11:31ची, पण 11:42 झालेले आहेत. ट्रेन भरपूर लेट आहे, आता येईलच ट्रेन थोड्या वेळामध्ये. तर फायनली ट्रेन आलेली आहे आता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आलेली 11:21 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी पहिली लोकल आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 लोकल 11:31 छत्रपती शिवाजी महाराज ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता आपण. आता जाऊ आपण टिटवाळा. काय आलं? फायनली ट्रेन चालू झालेली आहे. आता आपण आलेलो आहे आपल्या एरियामध्ये. इथं ट्रेन स्टेशनचं काम चालू आहे. इथे जर थांबली असते मगाशी सारखे तर आपण उतरलो असतो आणि डायरेक्ट घरी गेलो असतो. ते बघा आपलं घर तिकडे. हे फॅमिली आता आपण आलेलो आहे टिटवाळा स्टेशनला आणि आता आपण जाणार आहे मागणं, कारण की आपला थोडा प्रॉब्लेम झाला. प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला काय झाला आहे ते. तर हे गाईज आपण आता आलेलो आहे मागच्या साईडनं. आपल्याकडनं थोडी चुकी झाली. आपण रिटर्नचं तिकीट काढायचं होतं तर मी घाईघाईमध्ये सिंगल तिकीटच काढलं आणि जसा स्टेशनला उतरलो एक स्कायवॉकच्या इथं आणि मेन एक्झिटलाच TC उभी होते, त्याच्यामुळं आपल्याला यावं लागलं बॅक साईडवर. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अशी चुकी करू नका, तिकीट काढूनच चढा. मीही तिकीट जायचं काढलं होतं पण गडबडीमध्ये मी
सिंगलच काढलं, रिटर्न नव्हतं काढलं. त्याच्यामुळं आता आपल्याला मागणं जायचं काम पडते, कारण की 10-5 रुपयासाठी आपले कोणी कॉलर पकडलं असं कामं करावे नाहीत. आता माझ्याकडनं ही चुकी झाली, पण आता पुढच्या टायमाला दरवेळी घाई करणार नाही आणि व्यवस्थित तिकीट काढेल. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आता मला ऑप्शन होता म्हणून मी मागच्या साईडनं आलो, पण भरपूर स्टेशनला ऑप्शन नसतात. डायरेक्ट TTC समोरासमोर पकडतात आणि मग फाईन मारतात. ही बघा मागची साईट स्टेशनच्या. आपण इथनं आलो असतो किंवा पुढच्या एक्झिटने आलो असतो. बघा हा मेन एक्झिट आहे. तर आपण तिथे समोरच उतरलो होतो, पण TC असल्यामुळे आपल्याला बॅक साईडून यायचं काम पडलं. आता आपण आलेलो आहे टिटवाळ्यामध्ये आणि आपल्याला घ्यायची होती मच्छी, पण मच्छी घ्यायला आलो पण बंदच आहे, काहीच भेटली नाही. तर आता आपण चाललो आहे घरी. आता बघू, जर मंदिरला जर आपल्याला भेटली तर, नाही तर मग घरीच जावं लागणार आहे. आता बसलो आहे मंदिरच्या रिक्षामध्ये. आपल्याला 2 रिक्षा चेंज करावं लागतात, मंदिर आणि मंदिरवरनं गिरवलीपाडा. तर आता आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे. हे काय, आता टिटवाळ्यावर आलो आहे मंदिरापाशी आणि इथे पण आपल्याला मच्छी वगैरे काय भेटलेली नाही आहे. आता बघू, एक काहीतरी पार्सल घेऊन जाऊ, नाही तर मग चिकन वगैरे घेऊन जावं लागेल. हे फॅमिली, आता आपण पार्सल घेतलेलं आहे आणि आता चाललो आहे घरी. थोडासा प्रॉब्लेम पण झाला आहे, तो घरी गेल्यावर तुम्हाला समजेलच. तर हे फॅमिली, आता आपण आलेलो आहे एरियामध्ये. आत्ताच रिक्षामधून उतरलो आहे आणि ऊन तर खूप लागतो, तुम्ही बघतच असाल. तर आता आपला प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला लाईट बिल आलं आहे 10,000. ॲक्च्युली आपण लाईट बिल भरलं होतं, मागच्या महिन्यातच आलं होतं. तर आपण 8,560 असं काहीतरी भरलं होतं, पण मला वाटतं ते ॲड करून आलेलं असेल. आपण लेट भरलं होतं त्याच्यामुळे. आता घरी गेल्याच्यानंतर बघूयात किती बिल आलं आहे, आणि आपल्याला पहिलं बिल ते घेऊन आता वापस जावं लागेल कदाचित खडवलीला MSABमध्ये त्यांना सांगायला. लय मगजमारी असते आणि एकटा असल्यामुळे धावपळ आपल्याला एकट्यालाच करावी लागते. पप्पांना एवढं जमत नाही, तर सगळं माझ्यावरच आहे. बघू तर घरी गेल्यावर काय होत आहे. आपल्या खिडकी माझा मधमाशाचा मस्त हे लागली पत्रीच्या वरती. बरं बरं, तू काय करत होता? राहू द्या, उद्या नंतर. अहो गांजिले असतील, गांजिले असतील. बघितलं का? कुठे ते, कुठे दाखव. काय कॅमेरा सोडायचा? आणि हे बिल 9,750. आणि आपण किती भरलं होतं हे बोल बरोबर? 8,640. 8,640. ॲड आपलं किती आलंय मागं पाय? बाकी कायचे 4,000.
ते मागचंच दाखवत असेल, ते घेऊन जायला लागल. भाऊ लाईट बिल कसं आलं दादा? हे ऍड करून आला असेल. 10,000. हा, ऍड करून आला असेल. ते आता जायला लागेल ऑफिसमध्ये MSABच्या आणि त्याला दाखवायला लागेल की बाबा हे आम्ही भरलेलं आहे, याचं कसं काय एवढं आलं म्हणून. झालं का ते? ते ऑनलाईन करायला लागेल सगळं. हां. मग? आता पाहून काकाला सांगतो, अर्चन काकाला. हां. फॅमिली आता आलेलो आहे घरी आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि आता जेवण वगैरे करून घेतो. आपण भेटूया नंतर. बाय. पाहते ना तू तसं पाहून करते पोरगं. नुसतं पाहून शिकते. बघा आरव पण आता भांडी घासायला शिकलाय. तर हे फॅमिली आता 7 वाजून गेलेले आहेत आणि आपण आपला ब्लॉग इथंच एंड करतोय. जेवढे पण आपले नवीन ब्लॉग बघत असतील त्यांनी आपली व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि थोडा सपोर्ट करा, कारण की व्ह्यूज खूप कमी येत आहेत. तुमचा सपोर्ट असेल तरच आम्ही पुढे जाणार. तर थँक्यू फॉर माय वॉच व्हिडिओ. तर बाय बाय.